आजच्या ज्या मरणासाठी मी एकच अ, स्वतःसाठी म्हणा, विचारासाठी म्हणा, आजच्या मरणासाठी म्हणा, हबक्कूक याचं व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत. हबक्कूक याचं व्यक्तिमत्व कसं दिसून येतं या हबक्कूकच्या पुस्तकामध्ये. आपण जर पहिलं वचन जर वाचलं तर हबक्कूक विषयी आपल्याला अशी माहिती पडते की हबक्कूक संदेश त्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देवाचे वचन, प्राप्त झालेले देवाचे वचन इथे असं आपण बघतो. आणि हबक्कूक विषयी फक्त एकच शब्द आहे की हबक्कूक संदेष्ट आहोत, बस. त्यानंतर मी जर पूर्ण पवित्र शास्त्र उत्पत्तीपासून तर प्रकाशित वाक्यापर्यंत जर मी बघितलं तर मी तुम्हाला सांगतो हबक्कूक विषयी दुसरी काहीच माहिती आपल्याला पूर्ण मिळत नाही. हबक्कूक या नावाविषयी या पुस्तकाच्या व्यतिरिक्त अधिक काही विशेष माहिती आपल्याला बायबलमध्ये मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की एक छोटा संदेश, एक छोटी प्रार्थना किंवा हबक्कूकची छोटी एक आराधना, हबक्कूकची एक छोटी सेवा त्या पुस्तकात जेव्हा तो लिहितो तेव्हा तो हे बघतो की हे वचन देवाकडून प्राप्त झालेले आहे. हबक्कूक संदेशाला देवाकडून प्राप्त झालेले वचन. म्हणजे याचा अर्थ काय? तर हबक्कूक या व्यक्तीविषयी जेव्हा आपण व्यक्तिविशेष जर आपण मनन करू तर त्याविषयी आपल्याला हे समजतं की फक्त आणि फक्त हबक्कूक हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यानंतर पूर्ण पूर्ण जे आपण बघतो ह्या सेवकाविषयी की देवाने त्याला दिलेले जे वचन आहेत ते परिपूर्ण तो मांडतो. म्हणजे तो देवाला प्रगट करतो, तो देवाच्या संदेशाला समोर आणतो, स्वतःला समोर आणत नाही. प्रियांनो, आपण एक विश्वासी असू, आपण एक सेवक असू, या नात्याने आपल्याला खूप काही हबक्कूक विषयी शिकायला मिळतं किंवा हबक्कूक मुळे आपल्याला शिकायला पाहिजे की देवासमोर, देवाच्या शास्त्रासमोर, देवाच्या प्राप्त झालेल्या वचनासमोर, मंडळीसमोर देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेळेस स्वतः काहीच नसणे, स्वतःविषयी काहीच माहिती न देणे म्हणजे नम्रता ठेवणे. हबक्कूक हा जो आहे एक नम्र म्हणून तिथे आलेला देवाचा दास आपण बघतो. यामध्ये मला आठवतं योहान जो आहे बप्तिस्मा करणारा, तो काय म्हणतो? योहान 3:30 वचन, त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. एक योहान बप्तिस्मा करणारा म्हणतो, है ना, किती सुंदर अशा प्रकारे म्हणतो, त्याची वृद्धी व्हावी म्हणजे देवाची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. योहान बप्तिस्मा करणाऱ्याविषयी आपल्याला माहित आहे, तो जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा वयाने मोठा होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेपेक्षा मोठी त्याची सेवा होती. आणि आपण समोर जर बघितलं तर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचे काही शिष्य हे येशू ख्रिस्ताचे शिष्य बनले. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघतो योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हणतो की त्याची वृद्धी व्हावी, माझा ऱ्हास व्हावा, असा तो व्यक्त करतो. आणि ह्या गोष्टी आपण देवाच्या सेवकांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये बघायला पाहिजे किंवा राहायला पाहिजे. पौल सुद्धा काय म्हणतो, है ना, पौल 3 वेळा जर आपण बघितलं तर पहिले कोरिन्थकरास पत्र याचा 15वा अध्याय 9 वचनामध्ये तो काय म्हणतो की मी सर्व प्रेषितांमध्ये सर्वात छोटा आहे. आय एम द लिस्ट ऑफ द अपोस्टल्स. इफिसिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनात तो काय म्हणतो, लेस दॅन द लिस्ट ऑफ द सिनर. म्हणजे पापी लोकांमध्ये सर्वात छोटा जर कोणी पापी असेल तर मी आहे. त्यानंतर आपण जर आपण बघितलं तिमोथेकरास पत्र याचा 1ला अध्याय 15 वचन, पौल असं म्हणतो,
आय एम चीफ ऑफ द सिनर, म्हणजे पाप्यांमध्ये सर्वात मोठा मुख्य जर कोणी असेल तर प्रियानो, देवाच्या सेवकांची एक खूप मोठी गुणवत्ता आहे ही. देवांच्या विश्वासणाऱ्यांची खूप मोठी गुणवत्ता आहे ही, की ते स्वतःला कधीच उचलत नाही. ते स्वतःला कधीच उंचावत नाही. ते देवाच्या वचनाला उंचावतात. बघा, हबकूक काय म्हणतो. हबकूक संदेश त्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देवाचे वचन, प्राप्त झालेले देवाचे वचन, म्हणजे प्लेनली तो स्टेट करतो की याच्या पुढे तो जे काही लिहिणार आहे ते देवाचे वचन, देवाच्या वचनाला मुख्य असते. आणि आजकाल आपण बघतो पुष्कळदा, आम्हाला जेव्हा मला जेव्हा नागपूर मंडळीद्वारे पाचारण केलं गेलं सेवामध्ये प्रभूचे, जेव्हा मला बोलावून आलं तेव्हा कॉम्बिनेशनच्या वेळेस त्यांनी मला समजून सांगितलं होतं की तुला नम्र राहणं खूप आवश्यक आहे. आणि त्यानंतर आम्ही सेवा करत गेलो, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष असे वेगवेगळी सेवा करत गेलो. तर आम्हाला असं वाटलं की आमची एकच मंडळी आहे आणि असं काही खूप मोठं विश्व नाही असेल ब्रदरन मंडळांमध्ये. आणि जेव्हा आम्ही समजून गेलो की आमची मंडळी खूप जी आहे ती नम्र आहे आणि ती स्वतःला कधीच प्रगट करत नव्हती, आणि त्याच प्रकारे ते देवाच्या वचनाला, देवाच्या सेवेला खूप मोठी प्रगट करत होती. मला वाटतं की जेव्हा बी ए तडके नागपूरला पहिल्यांदा आले तेव्हा कुठं आम्हाला मुंबईला एवढ्या मंडळ्या आहे म्हणून माहित पडलं नाही. आणि त्यानंतर आम्हाला माहित पडलं की अशा काही संस्था पण आहे की ज्यामध्ये सेवकांना मदत होऊ शकते. आणि मग बी ए तडके यांनी आम्हाला त्या ऍड्रेसच्या बुक मध्ये आमचं नाव लिहिलं, आणि मग त्यांनी आम्हाला पुष्कळ लोकांसोबत ओळखी करून दिली. ब्रदर अढाव आणि ब्रदर बी ए आले होते. तर मला म्हणायचं असं आहे की पुष्कळदा देवाची सेवा ह्याचमुळे वाढते जेव्हा आपण स्वतःला नम्र करतो. जर आपण स्वतःला नम्र केलं नाही तर देव आपल्याला कधीच उंचावत नाही. आणि देवासमोर जर आपण नम्र केलं ना, देव अशा अशा व्यक्तींना पाठवेल किंवा अशा अशा गोष्टी आपल्या जीवनात आणेल की जसं देवाचं वचन वाढेल, जशी देवाची सेवा वाढेल, त्याच प्रकार देव सुद्धा आपल्याला जे आहे लोकांसमोर आपली ओळख करून देईल. आणि आपण जर लोकांसमोर देवाचं वचन पहिले प्रगट केलं, स्वतःला जर प्रगट केलं नाही, तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देव जरूर आपल्याला उंचावेल. तर आपण सर्वात पहिली गोष्ट इथे जी आपण बघतो ती म्हणजे अशी की हबक्कूक याच्या जीवनातून आपण असं बघतो की स्वतः कधीच कधीच परिचय दिला नाही, आणि इथे की मी या गावातला संदेष्टा आहे, की मी माझ्या वडिलाचं नाव हे आहे, माझे खानदान हे आहे, की माझ्या गोत्रात मी या गोत्रातून आलेलो आहे, मी देवाचा संदेश मला अशा प्रकारे भेटला आणि अशा प्रकारे मी देत. फक्त हबक्कूक एवढं नाव त्याचं होतं. आणि त्यानंतर आपण बघतो की तो देवाचा दास देवाचे प्राप्त झालेले वचन जसे आहे तसे मांडतो. आपण जर पूर्ण जर बघितलं ना, हबक्कूकचं पूर्ण पुस्तक, छोटंसं पुस्तक आहे, आज वेळ मिळेल तर प्रयत्न वाचून घ्या पूर्ण. आणि त्यामध्ये आपण जर बघू ना, पूर्ण निगेटिव्ह आणि जसा विचार करतो हबक्कूक त्याच्या एकदम विपरीत त्याला संदेश मिळतो, त्याला रिझल्ट मिळतो. तरी पण तो स्वतःला नम्रच ठेवतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हबक्कूक विषयी आपण जर बघतो तर त्याला ओझवत, आपण जर बघितलं पहिला अध्याय पहिलं वचन आणि त्या समोर दुसऱ्या वचनापासून तुम्हाला वाचतो, पहिलं वचन आपण वाचलेलं आहे. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकीत नाहीस. जुलूम झाला आहे असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावितोस, विपत्ती मला का दाखवितोस. लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहे, कहल लालेला आहे, वाद उपस्थित झाला आहे. चौथं वचन, अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काही एक चालत नाही. दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो म्हणून न्याय विपरीत होतो. राष्ट्रांनो, लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा. प्रियानो, त्याच्या लोकांवर,
जी पीडा येणार होती त्याच्या लोकांवर, जर आपण इथे जर बघितलं, जर खरा संदेश जर हबक्कूकचा आपण जर बघितला, तर असा आहे की हबक्कूकचे जे राष्ट्र होतं, हे राष्ट्र दंडातून जाणार होतं. हे राष्ट्र एका न्यायातून जाणार होतं. हे राष्ट्र देवाच्या डिसिप्लिन मधून देवालयांना घेऊन जायचं होतं. कारण की यांनी पाप केले होते, यांनी दुष्टता आणली होती. याच्या लोकांनी पुष्कळ सारा देवाच्या विरुद्धात जाऊन आपल्यावर श्राप आणलेला होता. आणि ते नाश पावतात आहे, ते न्यायातून जाणार आहे, त्यांचा नाश होणार आहे, उद्ध्वस्त तो देश होणार आहे, हे त्याला माहित होतं. आणि त्यामुळं तो खूप व्याकुळ होऊन ते ओझ घेऊन तो देवासमोर येतो. आणि ते ओझ देवासमोर सांगतो, देवा माझ्या लोकांचा नाश होतोय रे. तर ते विपत्ती आणि सुटका, वाद, जुलूम, अन्याय, न्याय, अधर्म हे शब्द त्या तोंडातून निघतात. तो देवाकडे प्रार्थना करतो यासाठी की त्याच्या लोकांचा नाश होऊ नये, त्याच्या लोकांचा नाश होऊ नये. ते नरकाच्या त्या वेदनेतून जाणार. आजच्या विषयात जर बघितलं ना माझ्या प्रियाने, ह्या हबकुक सारखं जर मन आपलं सर्वांचं असलं ना, की माझ्या लोकांचा नाश होतोय देवा. हे जे आज मी ज्या वस्तीत राहतोय, आज मी ज्या शहरात राहतोय, मोठ्या शहरात राहतोय, मी ह्या राज्यात राहतोय देवा, मी ह्या देशात राहतोय, या भारत देशात, या महाराष्ट्र राज्यात, या वर्धा जिल्ह्यात, या कारला एका छोट्याशा गावात खेड्यात राहतो तेव्हा इथून मी बघतो पूर्ण भारतभरात ते यांच्या पापामुळे, यांच्या जुलमामुळं, अनैतिक राजकारणामुळं देवा या लोकांचा नाश होतो. असं जर आपण बोज होऊन जर हबकुक सारखं जर आपण प्रार्थना केली ना, मी तुम्हाला सांगतो खूप मोठं परिवर्तन. जेव्हा हबकुक अशी प्रार्थना करतो ना, तेव्हा त्याला देव म्हणतो की नाही, हा न्याय तर येईल, हा न्याय तर येईल, यांना शिक्षा तर मिळेल, बट नेशन विल बी प्रिझर्व. परंतु मी तुला सांगतो हबकुक, हे राष्ट्र वाचवल्याच. मला म्हणायचंय प्रियांनो, आपण देवाचे जे विश्वासणारे आहोत, आपण जे देवाचे सेवक आहोत, ह्याना आपल्याला नम्रतेनंतर आपल्याला दुसरी गोष्ट जे हबक्कूक आपल्याला शिकवतो, की आपण देवाच्या नाश होत आहे असं जर आपण ओझं घेऊन देवासमोर गेलो ना, खूप मोठं परिवर्तन आहे. आणि आज माहित आहे पुष्कळशा वेळेस सेवा होऊ शकत नाही. जेव्हा मी माझ्या सहकर्मियांसोबत आम्ही टीम वर्क करतो, तेव्हा आम्ही बघतो की एखादी जर व्यक्ती जर कुरकुर करत आहे, घराविषयी जर बोलत आहे, या त्या गोष्टीविषयी जर बोलत आहे ना, आम्ही त्या सहज काही मदत करतो आणि त्याला म्हणतो घेऊन जा, तू घरीच राहा, त्याला सोबत घेत नाही. कारण की ज्या व्यक्तीला ते बोधच नाहीये नाश होणाऱ्या त्या आत्म्यांविषयी, हो सेवा नाही करू शकत, तो विश्वासी नाही राहू शकत, तो समोर वाढू शकत नाही देवाच्या. तो स्वतःबद्दलच विचार कर. देव प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे तुम्ही त्या मरणाऱ्यांना, मुर्द्यांना मुर्द्याला गाडू द्या. एक व्यक्ती म्हणतो, देवा मला काही काम पूर्ण करून यायचंय. तो म्हणतो की नाही बघ, मला स्वतःला डोक्यावर छत नाहीये आणि तू माझ्या पाठीमागे येऊ इच्छितो. म्हणजे देव ओळखतो की त्याला तो कशासाठी प्रभू येशू ख्रिस्तांना देतो. त्याने पाहिलं असेल की येशू ख्रिस्त 5,000ला जेवण चारतोय, त्याने पाहिलं असेल की लंगड्या लुल्यांना ठीक करतोय, आंधळ्यांना ठीक करतोय. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला वाटतं की त्याच्या शिष्यांनी, त्याच्या विश्वासणाऱ्यांनी पाहावं की तो जे नरकात जाणारे जे आत्मे आहे, परमेश्वराच्या राज्यासाठी झटायसणारे जे लोक आहेत, ते त्यांना ते ओझ असतात. प्रियांनो, हबकुकला ओझ होतो हो आपल्या लोकांविषयी. त्यामुळं तो आपण बघतो की तो त्याला एक स्थान मिळालेलं आहे, म्हणजे प्रिया, स्थान मिळालेलं आहे. एक हबकुक एक नम्र व्यक्ती आहे. हबकुक ना एक ओझ घेऊन सेवेत जाणारा व्यक्ती आहे. जोपर्यंत आपल्याला ती ओझ राहणार नाही ना, की हे भारताचे लोक, हे महाराष्ट्राचे लोक आपले, हे मराठी लोक आपले लोक आहेत, हे नरकात चाललेले, हे जर ओझ आपल्याला राहणार नाही ना,
आपण कधीच सेवेमध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. आणि आपला हा दिवसही देवाच्या गौरवासाठी चांगला जाईल याची काही खात्री नाही. आणि हा दिवस बर्बाद होऊन जाईल आपल्या जीवनात जर आपण ओझ घेऊन आज च्या कार्यात उतरणार नाही. ओझ असणं खूप आवश्यक आहे ना. एक मुलगी होती आणि एक कोडी व्यक्ती होता, अधिकारी होता. आणि अं, आपण बघतो की तो नामान, त्याच्या घरी एक मुलगी होती. ती तिथं काम करत असताना ती त्याला सांगते की तू जर या या गावी जाशील, या या संदेशाकडे जाशील तर तू ठीक होशील. आपण कुठे काम करत का असो, आपण कुठे सेवा करत का असो ना, आपलं काही कार्य का असो ना, एक ओझ जर आपल्याला असलं ना, आपण हळूच देवाचा मार्ग सर्वांना सांगू शकतो. आणि जर आपल्याला ओझ राहणार नाही ना, एखाद्या आपल्या बॉस विषयी, आपल्या सहकर्मीविषयी, आपल्या गावातल्या विषयी, आपल्या शेजाऱ्याविषयी आपण कधीच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करतो. ओझ असणं खूप आवश्यक. तिसरी गोष्ट मला हबक्कूक विषयी सांगूशा वाटते, ही गोष्ट म्हणजे अशी की बघा, दुसऱ्याच वचनात आहे, हे परमेश्वरा मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. ऐकत नाहीस. तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर प्रार्थना करणाऱ्या लोकांविषयी, प्रार्थना करणारा व्यक्ती, एक नम्र, एक ओझ घेऊन चालणारा व्यक्ती, एक तिसरा आपल्या लोकांसाठी प्रार्थना करणारा एक सेवक. आणि कधी प्रार्थना करतोय तो बघा, तू ऐकत नाहीस. आणि खरंच आपण शेवटच्या वचनाकडे जर बघितलं तर इथे 18 वचन, शेवटचा अध्याय आणि तिसरा अध्याय, आणि आपण जर बघितलं 18 वचन, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेल. 17 वचन वाचतो तुमच्यासाठी. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षाच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल. प्रार्थना करणारा व्यक्ती तो प्रार्थना अशा वेळेस करतो माझ्या प्रियांनो, की ज्या वेळेस त्याला माहित आहे देव उत्तर देणार. देवाने त्याला सरळ पहिले सांगून दिलेलं आहे की बघ हबकूक, मी इथे तुझं घराणं ऐकून तुला सांगायला आलेलो आहे. तू कितीही घराणं माझ्या समोर कर, मी तुला हे सांगतो, नेशन विल बी जज्ड. पाप जे आहे त्याचा न्याय होणे अवश्य आहे. तू कितीही ओरडून प्रार्थना कर, तू कितीही ओरडून प्रार्थना कर, मी ऐकतो. पण त्याचं उत्तर मी तुला देणार नाही. त्या उत्तरा स्वरूपात मी तुला हेच उत्तर देणार आहे की तू जे प्रार्थना केली त्याच्या विरुद्धच जे मी ठरवलेलं ते होणार आहे. कारण की हे मी पहिलेपासून त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही माझ्या वचनाच्या विरुद्ध वळाल तर तुम्हाला न्याय येईल. आणि तुम्ही परमेश्वर न्यायी आहे, तो न्याय नाही. मग त्याने प्रार्थना करून सोडून दिलं का? हबक्कूकने प्रार्थना करून सोडून दिलं का? त्याला माहित होतं की देवाने त्याला हे स्पष्टपणे सांगितलं. तरी आपण बघतो की दुसरा अध्याय पहिलं वचन वाचा प्रियानो माझ्यासोबत. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन, तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल हे मी पाहीन. म्हणजे काय? मी प्रार्थना करत राहील. मला माहित आहे तो मला उत्तर देऊन चुकला आहे की तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. त्याने जे ठरवलं ते तो करणार आहे आणि निश्चित करणार आहे. तरी मी उभा राहील, पहारा करेन. पहारा करेन. मला पहारा या शब्दून आठवतं की माझ्या वडिलांसोबत मी जेव्हा आमचे हे बकऱ्या आणि मेंढरं होती, आमचं शेत होतं, तेव्हा एक मोठं मचाण माझे वडील बांधून द्यायचे आणि मेंढरांना खाली ठेवायचो आम्ही याच्यामध्ये कुंपणामध्ये. आणि मला माझे वडील म्हणायचे की रात्रभर तुला झोपायचंय, जागली करायचे, तू त्या मांडव्यात जाऊन झोप वरत.
तिथं मला झोप, आणि तिथून मग मला म्हणायचं, तू जर झोपला तर यांचं नुकसान होऊ शकतं, तर आम्हाला पहारा करावा लागेल, आम्ही जागं राहू. त्यावेळेस FM वगैरे लागायचे, रेडिओ लागायचा, रेडिओ लावून आम्ही जागत राहायचो. नाही तर मग शेकोटी खाली जाळायचो, पण जागत राहायचो. म्हणजे पाहत राहायचो की मला ही भीती की माझे वडील मला काय उत्तर देईल, कोण काय करणार हे नाही, की माझे वडील मला काय उत्तर देईल, की मला काय म्हणेल उद्या, उद्या मला पुन्हा जागलेलं यावं लागेल का की नाही. मला सांगू दे माझ्या प्रियानो, की हे जे प्रार्थना करणे आहे, हे जे जागली करणे आहे, हे जे पहारा देणे आहे, हे देवाच्या सेवकांचं एक वैशिष्ट्य आहे. प्रार्थना करणे, जो व्यक्ती ओझ त्याला एखाद्या नरकात जाणाऱ्या आत्म्याविषयी आहे ना, तो नेहमी प्रार्थना करेल. त्याला एक वेळा सुवार्ता सांगितली, 2 वेळा सुवार्ता सांगितली, तो वळत नाही, म्हणून त्याला तो सोडून देत नाही. देव हस्तक्षेप करून त्याचं मन बदलेल याविषयी तो पहारा देत राहतो, प्रार्थना करत राहतो, आणि लगातार प्रार्थना करत राहतो. म्हणजे प्रियांनो, मला सांगू द्या, आपल्याला जर प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तर आपण काय करणार आहे? आपण प्रार्थना करणं सोडून देणार आहे का? आपण प्रार्थना करणं सोडून देणार आहे का? नाही, आपण प्रार्थना करणं सोडून द्यायचं नाही. नेहमी प्रार्थना करत राहायचं. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की हबक्कूकचं एक चौथं गुण आपण असं बघतो, की तो एक आराधना करणारा देवाचा सेवक. ही वॉज वर्शिपिंग. आपण जर बघतो इथं बघा, 3रा अध्याय, हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना म्हणजे शोभ स्तोत्र. स्तोत्र हबक्कूकची प्रार्थना म्हणून हेडिंग आहे माझ्या बायबल, पण तो बायबलचा भाग नाही. मी जेव्हा वाचतो ना, मला हे कळतं की तो स्तोत्र गात होता, तो देवाची महिमा वर्णत होता. कशा वेळेस? ज्या वेळेस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला आलं नाही, अशा वेळेस जेव्हा त्याचं कुटुंब, त्याचा देश, त्याचं गाव, त्याचे मित्रमंडळी हे सर्व दुःखातून, दंडातून, न्यायातून चालले होते, तो अशा वेळेस देवाची आराधना करत होता. ज्या वेळेस तो स्वतः आपल्या डोळ्याने बरबादी पाहत होता, आणि तो अशा वेळेस देवाची उपकार स्तुती, देवाचे स्तोत्र गात होता, जेव्हा देव स्वतः हे घडवून आणत होता. देवाला स्वतः दंड देत तो पाहत होता, तेव्हा तो देवाची स्तोत्र गातो. काय म्हणतो? पवित्र प्रभू पारांगणाच्या पर्वतावरून येत आहे, त्याचे तेज प्रकाशासारखे आहे. 8वं वचन, परमेश्वर नद्यांवर रागावलेला आहे. 6वं वचन, तो उभा राहील म्हणजे पृथ्वी हेलकावेल. किती मोठी मोठी गोष्ट तर देवाविषयी. प्रियांनो, आमच्या मंडळीत ना पुष्कळशे लोक येत राहतात आणि जात राहतात. आम्ही त्याची काळजी करत नाही. देव जा. पुष्कळशे लोक चर्चमध्ये याच्यासाठी येतात की देवाने त्यांना चंगाई दिली, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. एक एक लेडीज होती, तिला 6 वर्षापासून लेकरं होत नव्हती, तिला मुलगा झाला, म्हणून ती आता येते. एक एक व्यक्ती, एक स्त्री, तिच्या अंगातून दुष्ट आत्मा गेला म्हणून ते लोकांना सांगत आहे, आणि म्हणून लोकांना आणत आहे. आणि आम्हाला माहित आहे, उद्या चालून जर तिच्या जीवनात जर आणखी दुःखाला ती चालली जाईल. पुष्कळशे हे विश्वासणारे ना मंडळीमध्ये देवाची आराधना करण्यासाठी हिच्यासाठीच येत आहे, कारण की दे आर बेनिफिटेड. त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे, देवाची कृपा मिळालेली आहे. पण मला सांगू द्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कफरनहूमाला काय म्हटलं, त्या गलिलाला काय म्हटलं? त्याने म्हटलं की एवढे आश्चर्य चमत्कार मी तुमच्यामध्ये केले, एवढे जर मी सदोम आणि गमोरामध्ये केले असते तर त्यांनी पश्चाताप केला असता, परंतु तुम्ही फक्त स्वार्थानेच आलेले आहे. हाय म्हणून त्यांना उल्हाना दिली, म्हणजे सारा तुम्ही नरकात झाला. प्रियांनो, आज जग खूप
वाईटरित्या खूप वेगळ्या कन्सेप्टने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. आपण आपण काय करू? आपण का देवाची आराधना करायला या गोष्टीसाठी येतो? विपरीत जीवनात परिस्थिती असली ना, तर तीच वेळ आहे की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या मंडळीत येऊन देवाची आराधना करायला पाहिजे. काय माहित की देवाने आपल्याला या प्रकारे आजचा दिवस जर आपल्याला खरंच आपल्यासाठी फलयुक्त करायचा असेल ना, हा बुक सारखं बनावं.